शेतकऱ्यांना कुणी मुलगी द्यायला तयार नाहीये. कारण आज खरं बघायला गेलं तर सगळ्यांना नोकरी करणारा मुलगा हवाय. हा सगळ्यात मोठा विषय फेस करावा लागतो. आज शेतकरी राजा तो खरा राजा आहे ना, म्हणजे ना कोणाचा तो नोकर नाहीये. खरा मालक म्हणून जो जगतो तो शेतकरी आहे. माझ्या वडिलांना काही लोक म्हणायचे की मुलीचा हुंडा गोळा करत फिरतोय हा माणूस. ग बयो तुला, ग ताई तुला, ग बयो तुला बुरगुंडा होईल ग. रामकृष्ण हरी माऊली. मी लोककलाकार कृष्णाई प्रभाकर उळेकर. मी गेली 13 वर्ष झाली भारुडातून समाज प्रबोधन करते. कृष्णाई मयो वाडे माय वाड मावशे वाडक्का वाडा की दादा काय बघाल दादा एवढा मोठा टोनगा झाला. मी धाराशिव जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून येते. आरळी बुद्रुक हे माझ्या गावचं नाव आणि गावाला सांस्कृतिक वारसा होता. मला सुरुवातीला जेव्हा भारुडाची स्क्रिप्ट आली, बुरगुंडा हे माझं पहिलं भारूड होतं. निरंजन अण्णा भाकरे यांचं भारूड बघून मी ती स्क्रिप्ट रेडी केली आणि जसं नॉर्मली नाटकामध्ये डायलॉग घेतले जातात तसंच मी ते गायला लागले, बोलायला लागले की सुया घे, पिनं घे, फुग घे. आणि मग मला ते जाणवलं किंवा वडिलांनी माझ्या सांगितलं की हे असं नसतात बोलत. मग त्यांनी 2 वैदिनींना माझ्या घरी बोलवलं आणि यांच्यासोबत 2 दिवस गावात फिर. मला वाटलं वडिलांना वेळ लागले असं का बोलतायत बाबा की मला वैदिनींसोबत फिर. कारण 10व्या वर्षा मला असं काहीतरी करायला लावतायत हे मला काहीच कळत नव्हतं की याचं काय एंड काय असणार आहे. आणि मी त्यांच्यासोबत फिरून 2 दिवस त्या कुठल्या पट्टीत गाठतात, कुठल्या पट्टीत बोलतात, लोकांशी कसं हितगुज साधतात हे मी पाहिलं. आणि दुसऱ्या दिवशी एका शेजारच्या काकूंच्या दाराजवळ जाऊन मी जे आधी गात होते सुया घे पिनं घे तेच मी 2 दिवसांनी माझ्या आवाजामध्ये मला फरक जाणवला की माझ्या आवाजात मी ते गायलं की सुया गे पिना गे कवन्या गे ह्यांदीला आरसा गे टाकलीला बक्काल गे तुझ्या मात्राला खेळाला खुळखुळा गे माय रमाई मयो वाडे माय कृष्णाई मयो वाडे माय. लोकांचा सुरुवातीला थोडासा विरोध होता लोकांचा. कारण विरोध म्हणजे असं म्हणता येईल की लोकांनी वेडं समजलं होतं. कारण माझ्या वडिलांना काही लोक म्हणायचे की मुलीचा हुंडा गोळा करत फिरतोय हा माणूस. कारण गावाकडे कलेला कला म्हणून बघणारं कमी रसिक वर्ग होता असं मला म्हणता येईल. आणि नंतर जसं मला भारुडाचे प्रयोग जसे व्हायला लागले रंगमंचावरती, गावगाड्यातली मातीतली लोककला जेव्हा रंगमंचावरती सादर व्हायला लागली, 5 स्टार हॉटेलमध्ये सादर व्हायला लागली, तेव्हा त्यांचा दृष्टिकोन बदलला आणि कलेला कला म्हणून बघितलं जाऊ लागलं. मला मारण्याचा का तर वंशाला जवाब पाहिजे म्हणून. भारुडातून समाज प्रबोधन करणं हा मुख्य विषय आहे. कारण मी धाराशिव जिल्ह्यातली आहे आणि आमचा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो म्हणजे दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या. आणि माझे वडील शेतकरी असल्यामुळे मी लहानपणापासूनच ते बघत आली आहे की काय एकंदरीत ते वातावरण आणि कुठल्या परिस्थितीतून शेतकरी जातो आणि काय गोष्टींना फेस करावं लागतं हे मी बघत आली आहे. आत्ता सगळ्यात मोठा मुद्दा, शेतकऱ्यांना कुणी मुलगी द्यायला तयार नाही आहे. कारण आज खरं बघायला गेलं तर सगळ्यांना नोकरी करणारा मुलगा हवा आहे. हा सगळ्यात मोठा विषय फेस करावा लागतो. तर दादला नको ग बाई या भारुडाच्या माध्यमातून मला शेतकरी नवरा हवाय यावरती मी जास्ती फोर्स केलाय. आणि शेतकऱ्याच्या चांगल्या बाजू किती परखडपणे मांडता येतील यावरती की आज शेतकरी राजा तो खरा राजा आहे ना, म्हणजे ना कोणाचा तो नोकर नाहीये. खरा मालक म्हणून जो जगतो तो शेतकरी आहे. आणि त्याच्या चांगल्या बाजू, त्याच्या काय म्हणता येईल प्लस